एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना आयकरच्या नोटीस यायला सुरुवात झाली आहे। मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे दिल्लीला गेले। शिंदेंनी भाजपचे बडे नेते आणि काही वकिलांच्या देखील भेटीगाठी घेतल्याची माहिती आहे। पाहुयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। विरोधक जे असतात ते असे काहीतरी कागदपत्र देत असतात, ॲप्लिकेशन देत असतात आणि त्याचं उत्तर देणं आम्हाला हे बंधनकारक असतं, पण आम्ही उत्तर देणार आहे। शिंदेंचे मंत्री संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस आली आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे रात्रीच दिल्लीत तडकाफडकी गेले। शिंदे दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांना भेटल्याची माहिती आहे। अधिवेशन सुरू असताना अचानक शिंदे दिल्लीत का गेले, यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। पण शिंदेंच्या भेटीचं कारण मंत्र्यांना आलेला इन्कम टॅक्सची नोटीस आहे की काय, यावरूनही विधान भवनात खलबत सुरू झाली। IT विभाग आपल्या पद्धतीने काम करत आहे, आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू। त्यांना जी काही माहिती हवी ते त्यांना देऊ, त्याच्याबद्दल कोणताही आमच्या मनामध्ये शंका नाही किंवा आम्हाला कोणताही त्यांचा दबाव आमच्यावर अशातला काही भाग नाही। यंत्रणा असतात, त्यांना काही लोकांनी तक्रारी करणे किंवा काही लोकांचं त्यांना वाटणे की हे विवरणामध्ये काही तफावत आहे, तर त्यांना तपासाचा पूर्ण अधिकार आहे आणि IT विभाग तो काम करत आहे आणि आम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करू। रात्रीच दिल्लीत बड्या नेत्यांची भेट घेऊन शिंदे मुंबईत परतले, तर सरकारमध्ये गँगवॉर सुरू झाल्याची टीका पटोलेंनी केली। महाराष्ट्रात चाललं काय असं आता आणि महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेला आहे असे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत। त्यामुळे या सरकारमध्ये आपसातलं मी सांगितलं होतं त्या दिवशी की गँगवॉर जो चाललेला आहे, गँगवॉर शब्द वापरला, तो गँगवॉर चाललेला आहे। आता ते एकनाथ शिंदे कशासाठी गेलेत, काय झालं ते आज मला या ठिकाणी सांगता येणार नाही। असल्यामुळे ही सगळी दिल्लीवारी होते। या सरकारमध्ये गँगवॉर चाललेला आहे आणि त्या गँगवॉरची काहीतरी कहाणी सांगायला ते दिल्लीला गेले असते। दिल्लीमध्ये त्यांनी कोणाची भेट घेतली, काय घेतली, कारण मी पूर्ण दिवस सभागृहामध्ये होतो। शेवटी दिल्लीला नेत्यांची भेट घेणं, मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ शिंदेसाहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील तर त्याच भावनेने गेले असतील। मंत्री शिरसाटांनी आपल्याला नोटीस आलेली आहे हे ऑन कॅमेरा सांगितलं, पण त्याचवेळी श्रीकांत शिंदेंचाही उल्लेख करण्यात आला होता। पण श्रीकांत शिंदेंना आयकरची नोटीस आली आहे की नाही हे माहीत नाही, असं शिरसाट म्हणाले। मला श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली का नाही याबद्दलचं कोणतीही माहिती माझ्याकडे नव्हती, परंतु हे वाक्य माझ्या तोंडी घातण्यात येतं की श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली असं संजय शिरसाट बोलले, तर कृपया हा गैरसमज पसरू नये म्हणून यासाठी हा खुलासा केला। तर मंत्री शिरसाटांना आयकरची नोटीस येणारच होती। समाज कल्याण मंत्र्यांनी स्वतःच नाही तर समाजाचंही कल्याण करावं, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरेंनी लगावला। आता म्हणून म्हणतो नाही, आयटीची नोटीस तर येणारच होती। आम्ही सांगितलं तुम्हाला आयटीची नोटीस येणार आज पुढे, कारण शेवटी काय त्यांनी फक्त जे खातं आहे समाज कल्याण, समाजाचं कल्याण करावं, बाकी स्वतःचं करू नये। 2019च्या तुलनेत 2024 पर्यंत संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ कशी झाली याचा ठपका आयकर विभागाने ठेवलाय। 2019 मध्ये शिरसाटांनी निवडणूक आयोगाकडे जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यानुसार शिरसाटांच्या नावावर जंगम आणि स्थावर मालमत्ता होती 14,72,06,804 रुपयांची आणि पत्नीच्या नावावर 7,48,0740 रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता होती। 2024 मध्ये हीच जंगम आणि स्थावर मालमत्ता झाली 19,61,40,690 रुपये आणि पत्नीच्या नावावरील संपत्ती झाली 13,41,79,796 रुपये। बँकेतील डिपॉझिट आणि इतर रकमेचा विचार केल्यास 2024 मध्ये शिरसाटांच्या नावावर 75,25,318 आणि पत्नीच्या नावावर 6,37,730 रुपयांचे बँकेत डिपॉझिट FD आहेत। 2019 मध्ये हीच शिरसाटांकडे 4,15,700 रुपये तर पत्नीच्या नावावर 5,18,200 रुपयांचे डिपॉझिट आणि फिक्स्ड डिपॉझिट होत्या। 2024 मध्ये LIC आणि इन्शुरन्स पॉलिसी 62,24,621 रुपये। हीच पॉलिसी 2019 मध्ये 26,24,000 होत्या। 2024च्या प्रतिज्ञापत्रानुसार शिरसाटांकडे दागिने आहेत 1,42,26,347 रुपयांचे।
2019 मध्ये 8,47,000 दागिने होते. शिरसाटांकडे जमीन आहे 4,37,60,761 रुपयांची, तर पत्नी विजया यांच्या नावावर 63,98,000 जमीन आहे. 2019 मध्ये जमिनीचा तपशील नाही. 2024च्या माहितीनुसार शिरसाटांच्या नावावर 5,82,50,181 रुपये दुकानं, वेगवेगळे गाळे आहेत आणि पत्नीच्या नावावर 10,78,29,895 रुपयांचं दुकान आणि इतर गाळे आहेत. 2019 मध्ये शिरसाटांच्या नावावर 1,25,00,000 दुकानं आणि गाळे होते, तर पत्नीच्या नावावर 90,75,340 रुपयांची संपत्ती होती. 2 दिवसांआधीच शिरसाटांनी ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत, मला नोटीस आली हे जाहीरपणे सांगितलं. तो व्हिडिओही आता व्हायरल होतोय. आता याच्या पुढे ब्लॅकचे पैसे चालणारच नाही. तुम्ही माझ्यासाठी बोललो. मी उगाच नाही बोललो. परवाच मला नोटीस आलेली. 2019 तुम्ही निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती, 2024 मध्ये एवढी कशी झाली? 9 तारीख ठेवलेली, येणारी 9 तारीख. आता आलं की नाही ताप. पैसे कमवणं सोपं आहे, पण ते वापरायचे कसे यात अवघड झालेलं आहे. नुकतंच विट्स हॉटेलवरून शिरसाट अडचणीत आले होते. नियमबाह्य पद्धतीने हॉटेल लिलावात शिरसाटांच्या मुलानं सहभागी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर लिलावही रद्द झाला आणि मुख्यमंत्री फडणवीसांनीही उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. आता शिरसाट इन्कम टॅक्सच्या फेऱ्यात आलेत. गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.